छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून प्रियकराच्या पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। वाळूज परिसरातील बजाजनगर येथे ही घटना घडली असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे। वाळूज महानगरातील बजाजनगर परिसरात एका 40 वर्षीय महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली। साधना महेंद्र सोनपेटकर असे मृत महिलेचे नाव आहे। त्या साई श्रद्धा पार्क, वडगाव कोल्हाटी येथे राहत होत्या। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शैला सोनार हिने साधना सोनपेटकर यांच्या घरात घुसून चाकूने सपासप वार केले। पोटावर आणि गळ्यावर गंभीर जखमा झाल्याने साधना सोनपेटकर यांचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले आढळले। या घटनेदरम्यान झटापट झाल्याची शक्यता असून आरोपी महिलाही किरकोळ जखमी झाली आहे। तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले। काय घटना आहे आणि कशा पद्धतीने हे घडले? आज सकाळी 9:45 ते 10च्या दरम्यान आम्हाला एक माहिती मिळाली की मोठा देवी जे बीट आहेत आमची MIDC वाळूज पोलीस स्टेशनची, तिथं एक खुनाचा प्रकार घडला आहे। आमचे पोलीस स्टेशनची टीमने रिस्पॉन्ड केला। इथं आल्याबरोबर आम्हाला कळालं आहे की एक हाऊसिंग सोसायटी आहे, त्यातील एक फ्लॅटमध्ये ही घटना घडली आहे। घरामध्ये घुसल्यावर आम्हाला एक लेडीची बॉडी मिळाली आहे। त्याचेच तिथं एक जे मारेकरी होती ते पण घरामध्ये लपून बसली होती। आम्ही तिथलचा पाहणी केली। तिथं जे मयत महिला आहे त्यांची सासू पण तिकडे हजर होती ज्यावेळेस ही घटना घडलेली आहे, ते त्याची साक्षीदार आहेत। त्यांचं म्हणण्याप्रमाणे की त्यांनी जे आरोपी आहेत त्यांनी एक सोबत पिस्टल आणली होती, पिस्टलसारखं काहीतरी आणलं होतं। ते जे सासू आहेत त्यांनी त्यांचे हातातून हिसकून बाहेर खिडकीतून फेकलेला होता। त्याच्यातून जे आरोपी महिला आहेत त्यांच्याकडे एक चाकू पण होता, ते चाकूने ते मयत महिलावर हल्ला केला। त्याच्यातून त्याचा मृत्यू झाला आहे। ते मयत महिलाचा जे हे आहेत हस्बंड आहेत, त्यांचा काहीतरी याचे आधी आरोपी महिलासोबत काही आहेत रेकॉर्ड आहेत आमच्याकडे। सध्या आम्ही ते बॉडी हलवणार आहेत। त्याच्यानंतर घटनास्थळ पंचनामा सुरू आहे। गुन्हा दाखल करण्याचे आम्ही प्रक्रिया सुरू ठेवलेली आहेत आणि पुढील जसं आम्हाला माहिती मिळते त्या बाबतीत आपल्याला अपडेट करू। एक आपल्याला स्पेसिफिकली सांगू की जे आरोपी महिला आहेत ते आमच्या ताब्यामध्ये आहेत आणि जे आमची प्रक्रिया आहे गुन्हे दाखल करून तपासची ते सुरू झालेली आहे।